श्री स्वामी समर्थ. पाहू शकता त्या हातात बारीक पिशी आहे आणि माझ्या पण पाठीला बॅग आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. आज गुरुपौर्णिमेचं दिंडी जेवायला घालायला चाललो. आता किती 7:30 वाजल्या बघा. 7:30 वाजता चाललो सकाळच्या फारिस्टातून. आणि मी जर जाते ना देवाला, मला माझा देव मला फळ देतो, पण ते दिसू देत नाही. दिलेलं कधी देतो त्याचा ते अंत नसतो, पण देतो. माझा देव मला भरपूर देतो. मी आज 2 वर्ष झाले त्या देवाला जाते पायवारी. सकाळ 7 वाजता 15 दिवसाला जाते. तर व्हिडिओ मध्ये सांगायचं एकच तात्पर्य, आमच्या घरचे आहेत, बाहेरचे घरचे म्हणा लोक काय म्हणताय, जाती सकाळचं तिला काही काम नाही म्हणून देवाला पळतीये. पण नाही, देव आपल्याला देतो, आपली रक्षा करतो म्हणलं आपण त्याला गेलंच पाहिजे, कारण ते जागृत देवस्थान आहे. हां, कोणी काही म्हणलं ना तरी आपण ऐकायचं नसतं. लोक कसे असतात, चांगलं व्हायला लागलं ना बिघडायला लावतात, आणि बिघडायला लागलं ना सुधरायला लावतात. त्यापेक्षा ह्या कानाने ऐकायचं, ह्या कानाने सोडून द्यायचं. बहिणींनो भावांनो, आपल्या घरात लोकांचं ऐकून खेळ करायचा नाही. म्हणजे लोकांचं आता असं झालंय माहिती का, लोक परपंचा दुसऱ्याचा जास्त मोडीत आहेत, पण स्वतःचा पण देव करतो थोड्या दिवसात, त्याचा पण मोडीतो. पण त्यापेक्षा कोणाचं ऐकून आपला परपंच मोडायचा नाही. आपले आई वडील अनाथ आश्रमात नेऊन लोकांचं ऐकून टाकायचे नाही. त्यामुळं होता होईन तेवढं आपल्या आई वडिलांना सर्वांनी जीव लावायचा, माझी एवढी अपेक्षा आहे. मी आज देवाकड, माझी यूट्यूब फॅमिली, इंस्टा फॅमिली, मी आज देवाकड एकच मागणार, देवा मी जोपर्यंत माझे पाय चालतात ना तोपर्यंत तुझी पायवारी सोडणार नाही. पण एकही आजी आजोबा असू किंवा आई असू वडील असू अनाथ आश्रमात जाता कामा नाही. तू देव आहेस ना, मग तू सर्वांना सद्बुद्धी दे ना, की जोपर्यंत कष्ट होतं त्यांनी तोपर्यंत केलं. पण आज त्यांचे हातपाय बंद झाले, त्यांना काहीच येत नाही. ते कोरभर भाकरीचे लाजिंदार झाले, मग त्याला काम होत नाही. मग लगेच अनाथ आश्रमात टाकायचे का? अरे बावळाटांनो, लहानपण आपलं ते म्हातारपण असतं, आणि म्हातारपण ते आपले आजी आजोबांचं लहानपण असतं. हे उलटं शास्त्र आहे रे. लहानपण आपलं म्हातारपण असतं, आणि म्हातारपण आपलं लहानपण असतं. लहानपणी लेकरू कसं करतं, इकडे खेळायला पळतं,